नमस्कार. तर आज आपण इथे डिझाईन ऑफ सॉकेट अँड स्पिगॉट क्वार्टर जॉईंट याचा प्रॉब्लेम बघणार आहोत. तर प्रॉब्लेम बघताना आपण जो जॉईंट आहे त्याच्यामधले पार्ट्स कोणते कोणते ते बघणार आहोत. तर हा जो आहे हा रॉड आहे. हा जो आहे हा जो पार्ट आहे ह्याला आपण सॉकेट बोलतो. हा जो पार्ट आहे ह्याला आपण क्वार्टर बोलतो. हा पार्ट आहे त्याला आपण सॉकेट कॉलर बोलतो. याच्या मागच्या साईडला तुम्हाला सॉकेटची कॉलर दिसेल. आणि हा जो पार्ट आहे हा रॉड आहे. मग आता इथं प्रत्येकाचे डायमेन्शन्स तुम्हाला दिले. D4 डायमीटर ऑफ इच रॉड. इथं दोन्ही साईडला सेमच आहेत. D1 याचा अर्थ सॉकेटचा डायमीटर आहे, आउटसाइड डायमीटर आहे. आणि तसाच इनसाइड बघितला तर D2 आपण म्हणू शकतो. आणि हाच D2 जो आहे तो स्पिगॉटचा इनसाइड डायमीटर आहे. स्पिगॉट कुठे आहे तर हा स्पिगॉट आहे, येलो कलर मध्ये दाखवला येतो. त्यानंतर हे जे कॉलर आहे याची थिकनेस जी आहे त्याला आपण T1 बोलतोय. तसेच कॉलर पासून ते जो स्लॉट आहे तिथपर्यंत डिस्टन्स आहे त्याला आपण C म्हणणार आहे. सॉकेटची कॉलर जे आहे त्याचा डायमीटर आहे D4. आणि D3 जो आहे तो स्पिगॉट जो आहे त्या स्पिगॉटचा हा जो स्पिगॉट आहे त्याची आउटर डायमीटर आहे. तशा अशा प्रकारे सगळी नावं तुम्हाला इथं होत आहेत. तर हे जे आहे हे क्वार्टरची थिकनेस आहे. आणि हे जे आहे क्वार्टरची विड्थ आहे. आणि क्वार्टरची ही लेंथ आहे. तर आपण आता प्रॉब्लेम बघूया की प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे. प्रॉब्लेम दिला आहे डिझाईन ए सिंगल क्वार्टर जॉईंट टू ट्रान्समिट 250 kN फोर्स. याचा अर्थ हा जो डब्ल्यू आहे त्याची व्हॅल्यू दिली 250 kN फोर्स. अलाउएबल स्ट्रेसेस फॉर द मटेरियल इज 80 MPa इन न्यूटन इन टेन्शन आणि 50 MPa इन शिअर. तर आपण आता याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे. तर 250 kN डब्ल्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर शिअर स्ट्रेस 50 दिलेला आहे. आणि 80 MPa टेन्शन दिलाय आणि तोच आपण क्रशिंग साठी घेणार आहोत. आणि आपल्याला डिझाईन करायचं आहे सॉकेट अँड स्पिगॉट क्वार्टर जॉईंट. तर पहिल्यांदा आपण स्टेप 1 मध्ये बघणार आहोत फेल्युअर ऑफ रॉड इन टेन्शन. तर सिग्मा टीचा फॉर्म्युला आहे W/π/4 D². तर डिझाईन प्रोसिजर तुम्ही पाहून घ्या त्याची काय आहे. आपण इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत तर आपल्याला सगळ्या स्टेप आणि त्याचे फॉर्म्युले माहीत पाहिजेत. तर सिग्मा टी ची व्हॅल्यू तुम्हाला इथं दिलेली आहे. सिग्मा टी इज 80. डब्ल्यू ची व्हॅल्यू पण इथं तुम्हाला दिलेली आहे 250 kN. तर D² ह्या साईडला घेतल्यानंतर सिग्मा टी डिनॉमिनेटरला येईल. तर D² इज इक्वल टू 4W/π सिग्मा टी दिसेल. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू डब्ल्यू आणि सिग्मा टी ची व्हॅल्यू जर तुम्ही टाकली तर D² येईल 397,978.8. आता त्याचा स्क्वेअर रूट केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 63.07. तर आपण ही जी व्हॅल्यू आहे ती थोडीशी मोठी घेणार आहोत का तर जे डायमीटर आहे ते 5-5 mm डिस्टन्स मध्ये म्हणजे असतात. त्यामुळे आपण साधारण ही व्हॅल्यू 65 mm घेत आहोत. तर डायमीटर ऑफ रॉड 65 mm होईल. स्टेप 2 फेल्युअर ऑफ स्पिगॉट इन टेन्शन अक्रॉस द स्लॉट. त्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा टी इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. तर जो फेल होणारा एरिया आहे तो आहे π/4 D² मायनस D2 इंटू टी. तर हा जो एरिया आहे हा फेल होणारा एरिया रेजिस्टिंग एरिया आहे. आता याच्यामध्ये D2 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. पण D2 साठी हे जे रिलेशन आहे थिकनेस आणि D2 याचं रिलेशन आहे T इज इक्वल टू D2/4. तर ही व्हॅल्यू आपण ह्या इथं टाकणार आहोत. तर आपल्याला मिळेल D2/4. आता थोडासा हे ते सिम्प्लिफाय करून घेऊया. सिग्मा टी इज इक्वल टू काय मिळेल π/4 D² मायनस D2²/4. आता याच्यातून D2² जर बाहेर घेतला तर आणि 4 जर बाहेर घेतला आणि तो वरती जाईल तर तो मिळेल 4W/D2².
ही तर राहील पाय -1, पाय-1. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू सिग्मा टी आणि डब्ल्यू ह्या दोन व्हॅल्यू इथे टाकणार आहोत. व्हॅल्यू टाकताना डी स्क्वेअर ह्या साईडला घेणार इक्वल टू साईडच्या एका बाजूला आणि सिग्मा टी राईट साईडला उजवीकडे. तर आपल्याला सिग्मा टीची व्हॅल्यू 84, डब्ल्यू हे आपल्याला दिसेल. डी टू स्क्वेअरची व्हॅल्यू येते 5836.77. कॅल्क्युलेटरवर तुम्ही कसं टाईप करणार, 4 × 250 10⁻³ याचा अर्थ EXP लिहिलेला असेल कॅल्क्युलेटरवर. EXP 3 भागिले 80 भागिले ब्रॅकेटमध्ये पाय-1. तर तुम्हाला ह्याचं डी स्क्वेअरचं आन्सर नंतर मिळेल 76.39. तर आपण याची नेक्स्ट इंटेजर घेणार आहोत व्हॅल्यू 77च्या थोडीशी पुढे. तर समसंख्या शक्यतो घेतो आहोत 78 तर हा झाला डायमीटर ऑफ स्पिगॉटचा डायमीटर D2. आता थिकनेस काय मिळेल, तर थिकनेसचा आपण रिलेशन इथं पाहिलेला आहे. थिकनेस इज इक्वल टू D2/4. तर आपल्याला इथे D2 मिळतोय 78 डिवायडेड बाय 4 म्हणजे 19.5 म्हणजेच 20 आता आपण चेक करणार की हा जो स्पिगॉट आहे तो क्रशिंग मध्ये फेल होतोय का. तर यासाठी क्रशिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे लोड अपॉन एरिया. रेजिस्टिंग एरिया आहे D2 × T. डब्ल्यू दिलाय 250 × 10⁻³ हा जो डब्ल्यू आहे तो डिवायडेड बाय D2 आपण हा ऑलरेडी इथं फाइंड आउट केलेला आहे 78 इंटू टी. टी ऑलरेडी आपण इथे घेतलेला आहे 20. तर आन्सर हे कॅल्क्युलेटरवर कसं करणार ते इथं मी दिलेलं आहे. E3 याचा अर्थ कॅल्क्युलेटरवर EXP असं दिलं असेल किंवा काही कॅल्क्युलेटरवर × 10 असा एक लिहिलेला असेल. तर तुम्ही त्याचा यूज करून हे असं कॅल्क्युलेट करू शकताय. तर तुम्हाला याचं आन्सर जे मिळेल 160.25. तर आता 160.25 आपण चेक करणार आहोत की जो परमिसिबल स्ट्रेस आपण आहे 80 पेक्षा लेस आहे का. तर हा लेस नाही, उलट ग्रेटर आहे, मोठा आहे. याचा अर्थ जो डिझाईन आहे ते सेफ नाही. मग सेफ नाही याच्यासाठी आपण काय करतो, जो क्रशिंग स्ट्रेस आहे तर क्रशिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला W/D2 × T हा जो फॉर्म्युला आहे हाच परत घेतो. ह्याच्यामध्ये टीची व्हॅल्यू D2/2 टाकतोय. D2/2 टाकल्यानंतर काय मिळेल, D2² / 4. आता 4 आहे तो वरती जाईल आणि सिग्मा CK क्रशिंग स्ट्रेस खाली येईल आणि D2² ह्या साईडला जाईल. हे सिम्प्लिफिकेशन केल्यावर डब्ल्यू आणि सिग्मा CK ची व्हॅल्यू टाकल्यावर तुम्हाला D² मिळेल 12,500. तर आणि D2 स्क्वेअर रूट केल्यानंतर मिळेल 111.80. तर आपण हे साधारण घेतोय 112 आता टी इज इक्वल टू मिळेल D2/4 म्हणजेच 28 मग आता आपण पुढची स्टेप आहे स्टेप 4. फेल्युअर ऑफ स्पिगॉट एंड इन शिअर. त्याचा फॉर्म्युला आहे शिअर स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. तर एरिया आहे 2A/D2. मग इथं आपल्याला ए फाइंड आउट करायचं आहे. तर ए लेफ्ट साईडला घेणार, टाऊ ह्या साईडला येईल. मग ए इज इक्वल टू W/τ/2D2. इथं सगळ्या व्हॅल्यूज आपण टाकणार आहोत. डब्ल्यूची व्हॅल्यू, टाऊची व्हॅल्यू तुम्हाला इथं बघायला मिळेल 50. D2 ची जी व्हॅल्यू आहे तर तुम्ही आता ही नवीन जी आली व्हॅल्यू ती तुम्ही घेणार आहात. तर ए इज इक्वल टू मिळेल 22.32. मग हेच आपण पुढची व्हॅल्यू घेणार आहोत 24 तर त्याच्या पुढची समसंख्याच इथं घेतोय. तर कॅल्क्युलेटरवर 250 × EXP 3 भागिले 50 भागिले 2 भागिले 112 असं करा. आन्सर मिळेल 22.32. तर जे काय डिस्टन्स आहे स्लॉटचं स्पिगॉटच्या एंड पासूनचं तर ते डिस्टन्स आहे 24 म्हणजे एचं डिस्टन्स आलं 24 स्टेप 5 फेल्युअर ऑफ द स्पिगॉट कॉलर क्रशिंग मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा CK इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. तर जो रेजिस्टिंग एरिया आहे तो तुम्ही इथं घेणार आहात π/4 D3² - D2². तर पुन्हा एकदा डब्ल्यू ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, सिग्मा CK तुम्हाला माहित आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, D2 ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आता इथं
थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया. ही जी अख्खी टर्म आहे ब्रॅकेट मधली ती लेफ्ट साईडला घेऊया आणि सिग्मा सिके काय होईल राईट साईडला घेतल्यावर खाली जाणार आहे. आता याच्यामध्ये D2 स्क्वेअर जो आहे तो राईट साईडला घेतल्यावर मायनसचा प्लस होईल आणि मग जाऊन आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकणार आहोत. आता इथं D3 स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल 250 इंटू 10⁻³ इंटू 4 भागिले पाय इंटू 80 प्लस 112 स्क्वेअर आणि हे सगळं कॅल्क्युलेटरवर टाकल्यावर D3 स्क्वेअरची व्हॅल्यू येते 16522.873 स्क्वेअर रूट केल्यावर मिळेल 128.54 आणि आता ही व्हॅल्यू आपण पुढे वाढवून घेऊया 130. तर D3 ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते डायमीटर ऑफ स्पिगॉट कॉलर 130 mm. स्टेप 6 आहे फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर शेअरिंग. शेअरिंग मध्ये स्पिगॉट कॉलर फेल होणार आहे का? तर त्याचा फॉर्म्युला आहे शेअर स्ट्रेस इज इक्वल टू लोड ऑन एरिया. एरिया आहे पाय D2T1. मग इथं T1 ह्या साईडला घ्या तर शिअर स्ट्रेस ह्या साईडला घ्या. तर T1 इज इक्वल टू मिळेल W/τ पाय D2. तर डब्ल्यू ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, टाऊ ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, D2 तुम्ही कॅल्क्युलेट केलाय 112. ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही टाकाल त्यावेळेला तुम्हाला कॅल्क्युलेटरवर आन्सर मिळेल 14.21. मग आपण याच्या पुढची व्हॅल्यू घेणार आहोत 16 mm. तर थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर आपल्याला मिळेल 16 mm 16 mm. स्टेप 7 फेल्युअर ऑफ सॉकेट इन टेन्शन अक्रॉस द स्लॉट. इथं सिग्मा टी इज इक्वल टू लोड अपॉन एरिया. तर जो ब्रेक होणारा जो एरिया आहे रेजिस्टिंग एरिया जो आहे तो आहे π/4 ब्रॅकेटमध्ये D1 स्क्वेअर मायनस D2 स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये D1 मायनस D2 टी. तिथं सिग्मा टी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, D2 तुम्हाला माहिती आहे, D2 पण तुम्हाला माहिती आहे आणि टी ची व्हॅल्यू जी आहे तर ती तुम्ही फाइंड आउट केलेली आहे. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर थोडं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. π/4 न आतमध्ये सगळीकडे मल्टिप्लाय करा आणि इकडे 28 न मल्टिप्लाय करा तर तुम्हाला हे व्हॅल्यू दिसेल. आता याच्यामध्ये D1 च्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या तुम्ही एकत्र घेणार आहात. π/4 D1 स्क्वेअर त्याची व्हॅल्यू येईल 0.785 D1 स्क्वेअर. त्यानंतर -28 D1 आणि हे दोघं जे आहेत याची काय करणार तुम्ही सबस्ट्रॅक्शन करणार वजाबाकी करणार तर तुम्हाला हे आन्सर मिळेल. आता अशा प्रकारचं आन्सर आहे त्याच्यावरून आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर ही सगळीच्या सगळी टर्म राईट साईडला घेतली लेफ्ट साईडला घेतली 80 खाली घेतली तर 250 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 80 केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 3125. आता ही मायनस मधली ही जी टर्म आहे ती ह्या साईडला घेतल्यानंतर होईल वजाबाकी म्हणजे 6716.03 मायनस 3125 म्हणजे याची बेरीज होणार तर तुम्हाला मिळेल 9841.03. आता आपल्याला D1 ची व्हॅल्यू काढायची तर तुमचा जो कॅल्क्युलेटर आहे तो साधारण 100 ms चा कॅल्क्युलेटर असावा. 100 ms च्या कॅल्क्युलेटरवर तुम्ही मोड प्रेस करणार आहात. मोड प्रेस करा जिथपर्यंत EQN इक्वेशन असं येत नाही. इक्वेशन आल्यावर तिथं 1 आकडा येईल तर तुम्ही 1 प्रेस करा. आता याच्यानंतर तुम्ही चेक करणार आहात इक्वेशन मध्ये डिग्री चेक करणार आहात तर डिग्रीसाठी 2 किंवा 3 असं तुम्हाला कॅल्क्युलेटर विचारेल. जर डिग्री 2 असेल तर तुम्ही 2 प्रेस करा कारण x चा स्क्वेअर आहे म्हणजे इथं d चा स्क्वेअर आहे त्यामुळे तुम्ही काय प्रेस करणार 2. आता तो पहिल्यांदा कॅल्क्युलेटर विचारेल a ची व्हॅल्यू काय. मग यासाठी ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे इक्वेशन ह्याच्याबरोबर कम्पेअर करा. मग तुम्हाला दिसेल x इज इक्वल टू जर D1 असेल तर a ची व्हॅल्यू काय मिळेल 0.785, b ची व्हॅल्यू मिळेल -28, c ची व्हॅल्यू मिळेल -9841.03. आता a ची व्हॅल्यू टाका 0785 कॅल्क्युलेटर मध्ये इज इक्वल टू प्रेस करा. कॅल्क्युलेटर b ची व्हॅल्यू मागेल तिथं टाका -28 इज इक्वल टू प्रेस करा.
सी ची व्हॅल्यू मागेल -9841.03 टाका आणि आता इज इक्वल टू टाका. तर कॅल्क्युलेटर तुम्हाला x1 ची व्हॅल्यू दाखवेल 131.21. तर ती व्हॅल्यू आपली असेल D1 ची व्हॅल्यू. तर D1 आपला असेल 131.21, म्हणजे याच्या पुढची व्हॅल्यू आपण घेतोय 134. तर आउटसाइड डायमीटर ऑफ सॉकेट आपल्याला मिळेल 134 mm. तर नेक्स्ट स्टेप आहे फेल्युअर ऑफ सॉकेट कॉलर इन क्रशिंग. मग यासाठी क्रशिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे लोड अपॉन एरिया. हा जो एरिया आहे तो फेल्युअरचा एरिया आहे किंवा रेजिस्टिंग एरिया आहे. तर डब्ल्यू ची व्हॅल्यू 250 इंटू 10⁻³ D4 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. D2 ऑलरेडी आपण मिळवलेला आहे 112 आहे. टी ची व्हॅल्यू पण आपण मिळवलेली आहे 28. आता इथे ही जी ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटची टर्म तुम्ही ह्या साईडला घ्या आणि 80 ह्या साईडला घ्या. तर तुम्हाला मिळेल D4 - 112 इज इक्वल टू 250 इंटू 10⁻³ भागिले 80 भागिले 28. म्हणजे या दोघांचा गुणाकार आहे 80 गुणिले 28, पण ह्या टर्मला हे दोन्ही भागिलेत. तर आता ही जी टर्म आहे या सगळ्या टर्मला जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 111.607. 112 ह्या साईडला घेतल्यानंतर काय होतील प्लस होतील. मग D4 इज इक्वल टू काय मिळेल 223.607. तर याच्या पुढची व्हॅल्यू आपण साधारण घेतोय 226 mm. तर आउटसाइड डायमीटर ऑफ सॉकेट कॉलर आपल्याला मिळतोय 226 mm. तर 9वी स्टेप आहे फेल्युअर ऑफ सॉकेट एंड इन शेअरिंग. म्हणजे सॉकेटचं जे एंड आहे ते शेअरिंग मध्ये फेल होईल का. तर शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे W/2 D4 - D2 इंटू सी. तर सी ह्या साईडला घेतल्यावर शिअर स्ट्रेस खाली येईल. तर काय मिळेल डब्ल्यू इज इक्वल टू W/2 सिग्मा D4 - D2. इथं आपण D2 काढलेला आहे. त्याचबरोबर D4 ही आपण इथं मिळवलेला आहे. डब्ल्यू आपल्याला माहित आहे. तर सी ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट करणार आहोत. तर हे सगळं इथं सगळ्या व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेटरवर अशा प्रकारे टाईप करा 250 इंटू EXP3. म्हणजे कॅल्क्युलेटरवर EXP लिहिलेला आहे. EXP3 भागिले 2 भागिले 50 भागिले ब्रॅकेटमध्ये 226 वजा 112. सी चा आन्सर मिळेल 21.9. आपण ती व्हॅल्यू पुढची घेणार आहोत 22 mm. आता नेक्स्ट शेवटची स्टेप आहे सेकंड लास्ट स्टेप, स्टेप 10 फेल्युअर ऑफ क्वार्टर इन शिअर. शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे क्वार्टरसाठी W इज इक्वल टू रेजिस्टिंग एरिया 2BT. आता बी ची व्हॅल्यू बी इकडे घेतली टर्म आणि सिग्मा ह्या साईडला घेतला तर बी इज इक्वल टू मिळेल W/2 सिग्मा टी. तर बी इज इक्वल टू काय असेल व्हॅल्यू सगळ्या टाका. कॅल्क्युलेटर व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला मिळेल 89.28 म्हणजेच 90 mm. तर विड्थ ऑफ क्वार्टर याचा अर्थ ही विड्थ ऑफ क्वार्टर आहे. किती मिळेल 90 mm. आता लेंथ ऑफ क्वार्टर ही जी लेंथ आहे क्वार्टरची लेंथ, तर क्वार्टरची लेंथ आपल्याला 4D मिळेल. 4 इंटू 65. तर डायमीटर आपण मागेच काढला होता, डायमीटर होता 65. तर क्वार्टरची लेंथ मिळेल 260 mm. तर अशा प्रकारे आपलं इथं डिझाईन जे आहे ते संपतंय.